सो ग्रॅव्हिटेशनचा नेक्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करणार आहोत. सो क्रिटिकल व्हेलॉसिटीचा आपल्याला जो फॉर्म्युला भेटला तो काय आहे, VC इज इक्वल टू अंडर रूट GM अपॉन R प्लस H. हा फॉर्म्युला भेटला आपला, VC इज इक्वल टू अंडर रूट GM अपॉन R प्लस H. आता याच्यामध्ये अंडर रूट इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू अवर सरफेस अशी जर कंडिशन असेल तर काय होतं, if the satellite is revolving very close to our surface, very close to earth surface. समजा सॅटेलाइट जर व्हेरी क्लोज टू सरफेस जर फिरत असेल तर व्हॉट हॅपन, तर त्याच्यामध्ये R प्लस H इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू R. R प्लस H इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असणार आहे, Rच असणार. आता जनरली जर विचार केला तर सॅटेलाइट इज व्हेरी क्लोज टू सरफेस शक्यच नाही. ओके, तरी पण आपण आयडियल कंडिशन मध्ये कन्सिडर करतो. तर त्याच्यामध्ये जो R प्लस H आहे तो काय असणार आहे, हाईट नसेल. सो हाईट नसेल म्हणजेच ते काय असणार आहे, फक्त R असेल. ओके, मग याचा अर्थ काय, R प्लस H इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू R असणार आहे. सो R प्लस H इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली R. सो इट कॅन बी रिटन ॲज, मग हेच आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी कसं लिहू शकतो. सो the critical velocity VC is equal to under root GM upon R. मग ही क्रिटिकल व्हेलॉसिटी आपण कशी रिप्रेझेंट करू शकतो, तर VC is equal to under root GM upon R या पद्धतीने आपण ती क्रिटिकल व्हेलॉसिटी एक्सप्रेस करू शकतो. ओके, जर रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू अर्थ सरफेस असेल आणि आपल्याला माहित आहे, we know that acceleration due to gravity आता ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचा फॉर्म्युला काय आहे, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. मग मी GM ची व्हॅल्यू काय लिहू शकतो का, which can be written as GM is equal to GR square. GM ची व्हॅल्यू मी काय लिहू शकतो, GR स्क्वेअर. सो GM ची व्हॅल्यू जर GR स्क्वेअर झाली तर ती व्हॅल्यू मी त्याच्यामध्ये पुटअप करतो या इक्वेशन मध्ये. सो VC इज इक्वल टू अंडर रूट GM ची व्हॅल्यू काय आहे बघा, GR स्क्वेअर अपॉन, म्हणजे वरती GM ची व्हॅल्यू काय जाणार आहे, GR स्क्वेअर, आणि छेदामध्ये काय येणार आहे, R येणार आहे. सो VC इज इक्वल टू अंडर रूट R स्क्वेअर डबल आहे, हा सिंगल आहे कॅन्सल होईल. सो VC इज इक्वल टू अंडर रूट GR, which is the expression for critical velocity. हेच कशाचं एक्सप्रेशन आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे. आणि काय आहे बघा, VC इज इक्वल टू अंडर रूट GR. आपण क्रिटिकल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन बघितलं. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय म्हटलं आपण, ए बॉडी शुड बी प्रोजेक्टेड विथ अ गिवन व्हेलॉसिटी सच दॅट इट कॅन रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ. इट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ती क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो वी आर कंपेअर्ड टू हियर and remaining is that VC is equal to under GM upon R. This small r means capital R plus H. Okay, आता इथं स्पेशल केसेस आपण काय घेतला, if satellite is revolving very close to our surface, जर सॅटेलाइट जर व्हेरी क्लोज टू आवर सरफेस जर रिव्हॉल्व होत असेल तर आपण काय घेतलं, R plus H is approximately equal to capital R. So H टर्म कॅन्सल केली, कॅपिटल R व्हॅल्यू आली.
अगेन ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर आपण काय म्हटलं, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ते ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती येते, तर त्याच्यानुसार जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. सो वी सी इज इक्वल अंडर रूट जी आर स्क्वेअर अपॉन आर. सो वी सी इज इक्वल अंडर रूट जी आर. ओके, तर ह्या झाल्या आपल्या तिथे बेसिक. So next we have to see the example. So याच्यामध्ये जर व्हॅल्यू आपण पुटअप केली तर बघा क्रिटिकल व्हेलोसिटी 7.92 किलोमीटर पर सेकंड येते. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, next example, show that the critical velocity of a body, show that a critical velocity of body revolving in a circular orbit, revolving in a circular orbit revolving in a circular orbit very close to the surface of planet, very close to the surface of planet, very close to the surface of planet of radius capital R and mean density rho is, आणि त्याची mean density दिली आहे. and mean density rho is twice r under root g pi rho upon 3. So काय आहे क्वेश्चन, show that a critical velocity of a body revolving in a circular orbit very close to the surface of planet of radius r असेल. आपल्याला म्हटलंय क्रिटिकल वेलोसिटी एखाद्या बॉडीची आपल्याला दाखवायची आहे की जी बॉडी रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट व्हेरी क्लोज टू द सर्फेस ऑफ प्लॅनेट ऑफ रेडियस आर अँड मीन डेन्सिटी रो इज. ओके, ठीक आहे. सिन्स द बॉडी इज रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू द प्लॅनेट, म्हणजे त्याच्यामध्ये r प्लस h इज इक्वल टू r होईल. सिन्स द बॉडी revolving very close to our surface, very close to our surface, since the body is revolving very close to our surface, समजा ती जर बॉडी पृथ्वीच्या एकदम जवळ very close to our surface जर फिरत असेल तर आपण काय घेतो, r plus h is equal to r, r plus h is equal to r असा आपण घेतो. सो therefore डेन्सिटी, आता डेन्सिटी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास ॲज इट इज, मास हे तसंच राहील अपॉन व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर, म्हणजे काय असतं 4/3 पाय आर क्यूब. ओके, 4/3 पाय आर क्यूब. सो देअरफॉर m इज इक्वल टू, सो मास इज इक्वल टू हे इकडे येते 4/3 पाय आर क्यूब इंटू रो, म्हणजे मास काय होईल बघा 4/3 पाय आर क्यूब इंटू. सो नेक्स्ट इथं आपल्याला काय बघायचं आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो देअरफॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी vc इज इक्वल टू, देअरफॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी
क्रिटिकल व्हेलॉसिटी VC इज इक्वल टू काय फॉर्म्युला त्याचा अंडर GM अपॉन R. क्रिटिकल व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय अंडर GM अपॉन R. So बघा since the body is revolving very close to our surface असेल तर R plus H is approximately equal to capital R. And density rho is equal to mass per unit volume. So mass upon volume चा formula 4/3 pi r cube. M is equal to मी इकडे घेतलं. So 4/3 pi r cube into rho. So critical velocity VC under GM upon R. So VC ची व्हॅल्यू मी तिथे पुट करतो. So under root G into what is the value of mass, that is 4/3 pi r cube into rho divided by capital R. So VC is equal to हे किती येणार याचं 2 येणार. हा स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथे स्क्वेअर आहे सो 2 आहे. तर बघा 4 चं स्क्वेअर रूट 2 आहे. आता R आणि इथला स्क्वेअर कॅन्सल सिंगल राहिला त्याचं वर्गमूळ इतकं येईल. सो त्याच्या आतमध्ये जे काही राहणारे टर्म्स आहेत त्या मी आतमध्ये लिहितो. सो अंडर रूट G पाय रो G पाय रो अपॉन 3 G pi rho upon. So when a satellite revolves very close to surface of the earth, motion of a satellite gets affected by friction produced due to resistance of air. So in deriving the above expression, the resistance of air is not considered. Okay. So next point आपला या ठिकाणचा जो आहे तो आहे weightlessness in a satellite. तर ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं ते बघा. काय म्हटलं प्रॉब्लेम मध्ये शो दॅट अ क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ प्लॅनेट ऑफ रेडियस आर. त्याची मीन डेन्सिटी किती दिली बघा. त्याची मीन डेन्सिटी दिलेली आहे रो. ओके सो रो इज किती आहे ट्वाइस आर अंडर रूट G pi rho upon 3. सिन्स द बॉडी रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू अ सरफेस means R plus H is approximately equal to capital R. So density rho is equal to mass per unit volume. Mass as it is. Volume चा formula काय 4/3 pi r cube. So mass is equal to 4/3 pi r cube into rho. So critical velocity VC is equal to under root GM upon R. So VC is equal to under root G as it is. Mass चा formula 4/3 pi r cube rho upon R. So त्याच्यामध्ये R cube R square cancel. So VC is equal to 4 चा वर्गमूळ आहे तर 2 R square R राहील आणि अंडर रूट मध्ये G pi rho upon 3. So this is a critical velocity of a body revolving in a circular orbit very close to the surface of a planet of radius R. Okay. So आता नेक्स्ट पुढचा आपल्याला पॉईंट या ठिकाणी बघायचा आहे तो आहे वेटलेसनेस. वेटलेसनेस इन अ सॅटलाइट. Weightlessness in a satellite. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो वजन विरहित अवस्था किंवा सॅटेलाइट मध्ये असताना वेटलेसनेस कंडिशन. सो याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वेटलेसनेस इन अ सॅटेलाइट. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. पण न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला माहिती आहे F is equal to mass into acceleration. F is the net force acting on an object having acceleration A. So let us consider the example of a lift or elevator from an inertial frame of reference. इथं आपण काय consider करणार आहे? So let us consider an example of lift. Let us consider example of lift
इथे लिफ्टचं एक्झाम्पल कन्सिडर करू किंवा काय म्हटलं बघा इलेव्हेटर इलेव्हेटरचं एखादं एक्झाम्पल कन्सिडर करू फ्रॉम एन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर बघा वेदर द लिफ्ट is at rest or is in motion. If passenger it experience only two forces, gravitational force mg directed vertically downwards, a normal reaction force n directed vertically upwards exerted by the floor on the lift. So these forces are oppositely directed, so net force in the downward direction will be F is equal to ma minus n. Okay, though the weight of a body is the gravitational force acting upon it, we experience or feel our weight only due to normal reaction force n. Okay, so this is in turn is equal and opposite to the relative force between the body and the lift. So if you are standing on a weighing machine in a lift, the force recorded by weighing machine is nothing but normal reaction n. Okay, so case first, lift having zero acceleration. This happens when lift is at rest or is in moving upwards or downwards with constant velocity. The net force F is equal to 0, that is mg minus n. Hence in this case we feel our normal weight mg. Okay. Case first guy, lift having zero acceleration. Case first, lift having झिरो ॲक्सलरेशन. समजा त्या लिफ्टला कसं असेल झिरो ॲक्सलरेशन असेल तर सो इन दिस केस फोर्स इज रिटन ॲज F is equal to minus mg minus n. So force, so we can write mg is equal to n, means here the normal reaction which is acted on it, that is nothing but its weight. So normal reaction is its weight of that person. The lift will move in downward direction or in vertical direction or in upward direction. Upward direction मध्ये जात असेल किंवा downward direction मध्ये असेल. सो त्या ठिकाणचं असणारं जे त्याचं नॉर्मल रिॲक्शन आहे म्हणजेच ती काय असेल तिथं ऍक्ट होणारी त्याचं असणारं वेट. सो फर्स्ट केस आपण काय म्हणतो लिफ्ट हॅव्हिंग झिरो ॲक्सलरेशन. त्यानंतर आपली आहे केस सेकंड. आता केस सेकंड काय आहे त्यानंतर आपण बघतो केस सेकंड. This happens when the lift is at rest or is moving upwards or downwards with constant velocity. So net force F is equal to mg is equal to n. Hence in this case we feel our normal weight mg. Second, a lift having net upward acceleration au. Lift having net upward acceleration au. Lift having net upward force आता लिफ्टला समजा काय असेल अपवर्ड फोर्स असेल. ओके, सो लिफ्ट हॅव्हिंग नेट अपवर्ड ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन au. ॲक्सेलरेशन काय म्हटलं आपण समजा त्याच्यावरती नेट ॲक्सेलरेशन असेल au जे वरच्या डिरेक्शन असेल अपवर्ड फोर्सला. सो दिस हॅपन्स हे कधी होऊ शकतं when the lift just starts moving upwards. त्या लिफ्ट समजा जस्ट काय झाली अपवर्डला स्टार्ट झाली मूव्ह होते, इज अबाउट टू स्टॉप ॲट लोअर फ्लोर or is about to stop at lower floor during its downward motion. So as the net acceleration is upwards, so upward force must be greater. So force is equal to mmu, that is n minus mg. N is equal to mg plus ma. So that is normal reaction greater than weight. Hence we feel heavier.
So it should also be remembered that this is not an apparent feeling. This weighing machine really records a reading greater than mg. Okay. So lift having net upward acceleration. आपला हा जो सेकंड पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय जेव्हा लिफ्ट काय होते वरच्या डिरेक्शन मध्ये निघालेली आहे किंवा स्टॉप ॲट लोअर स्टेशन किंवा लोअर पोझिशन then what happen its net force is F is equal to AMU आपण बघितलेलं आहे mass into acceleration in upward force असेल तर okay it can be written as N minus its weight mg. So here normal reaction N is equal to AMU plus mg. It means that it normal reaction is weight and also its force. So it becomes more heavier. त्यामुळे त्याला काय वाटणार आहे जड वाटणार आहे. Okay? So it feels more heavier. Actually त्याच्या वजनापेक्षा त्याचं शेड त्याला जड वाटेल किंवा जेव्हा लिफ्ट काय होईल खालून वरच्या डिरेक्शनला जात असणार आहे तेव्हा. ओके सो लिफ्ट हॅव्हिंग नेट अपवर्ड ॲक्सलरेशन. त्यानंतर आपलं नेक्स्ट आहे केस नंबर 3. Case number 3. Case number 3 का है lift having net downward acceleration AD. Lift having net downward acceleration त्याला आपण काय म्हणतो So lift having net downward acceleration AD. आता downward acceleration असेल तर काय होणार आहे? Okay. So this happens when the lift just starts moving downwards or is about to stop at a higher floor during its upward motion. So as the net acceleration is downwards, so downward force must be greater. So F is equal to MAD, mass into acceleration. So mg minus n. So n is equal to mg minus mad. That is, so it should be remembered that this is not an apparent feeling. The weighing machine really records a reading less than mg. Okay. So downward force मध्ये काय होणार? F is equal to MAD. F is equal to MAD. So F is equal to जेव्हा आपण MAD लिहितो म्हणजे n मायनस mg मग n इज इक्वल काय होईल MAD मायनस mg. याचा अर्थ त्याच्यामध्ये असणार त्याच्या वेट पेक्षा तो काय फील करेल कमी वेट लेस वेट फील करेल. ओके आणि त्यानंतरची आपली केस 3 आहे स्टेट ऑफ फ्री फॉल. आता इथं आपल्याला जागा या बाजूला लिहिलं पाहिजे. ओके त्यानंतरचं 3rd पॉईंट मी इथे लिहितो बघा स्टेट ऑफ फ्री फॉल. केस 3 state of free fall. आता फ्री फॉल म्हणजे तुम्हाला एखादा पंख वगैरे वरून खाली खर्चा येत असतो. सो दिस विल बी पॉसिबल इफ द केबल्स ऑफ द लिफ्ट आर कट. हे कधी पॉसिबल आहे इफ द केबल्स ऑफ द लिफ्ट आर कट. इन दिस केस द डाउनवर्ड acceleration AD is equal to G. So downward acceleration becomes equal to its gravitational acceleration. So n is equal to mg minus mad. Thus there will not be any feeling of weight. So this is a state of
total weightlessness, and weighing machine will record 0. Similarly, in the case of revolving satellite, the satellite is performing circular motion. The acceleration for this motion is centripetal, which is provided by gravitational acceleration g at the location of the satellite. So in this case also Ag is equal to d, or the satellite is in the state of free fall. So obviously the apparent weight will be 0. So giving the feeling of total weightlessness. Okay. Perhaps you might have seen some videos of astronauts. सो फ्री फॉल तुम्हाला माहिती आहे किंवा वेटलेसनेस कंडिशन तुम्हाला माहिती आहे. जेव्हा एखादा असणारा ॲस्ट्रॉनॉट, when the astronaut is in orbiting satellite or satellite which are moving or revolving around the earth, then the both accelerations of satellite as well as astronauts are falling towards the center of the earth. So astronaut does not perform any work, or it can't do any work within the satellite because it not exerts any force on the objects due to free falling. So it will not perform normal reaction. So he feels weightlessness in a satellite. त्यामुळे तो काय म्हणजे त्याला फिलिंग होतं तर वेटलेसनेस कंडिशन इन अ सॅटेलाइट. ओके. त्यानंतरचा आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. या बाजूला घेऊ. नेक्स्ट पॉइंट आपला टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. आता टाइम पिरियड म्हणजे काय? The time taken by satellite to complete one revolution around the earth, it is called as the periodic time of satellite. The time taken by satellite complete time taken by satellite to complete one revolution around the earth. The time taken by satellite to complete one revolution around the earth is called periodic time of satellite. Is called periodic time of satellite. Periodic time of satellite मध्ये the time taken by satellite to complete one revolution around the earth is called as periodic time of satellite. आणि तो क्वेश्चन दाखवतो आपण कॅपिटल टी. क्वेश्चन सिंबल रिप्रेझेंट करू शकतो कॅपिटल टी. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला ते दिलेलं आहे एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. ओके.
सो आता हे आपल्याला पुढं बघायचंच आहे. द टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कम्प्लीट वन रिव्हॉल्यूशन राऊंड द अर्थ, इट इज कॉल्ड एज प्रिडिक्ट टाइम ऑफ